खाली टिकलीच्या खाली म्हणलं 12 वाजायच्या आतमध्ये गेलो ना लाईटीचा प्रॉब्लेम चाललाय बाहेर काय बसायला गेले खुर्च्या केले फोटो काढ ना साथ में ले लो ना काय करते ग्रंथ कोण आहे ग्रंथ ए बसा खाली खाली बस तिथे ग्रंथ द्यायचे लावा ना बैठो ना अच्छा ठीक आहे घनसावत परिवार या पूजा करा मला उठ तिथून तुम्ही आता इथं बसा इकडे बसा पदर सात तसं वाढू नको पदर सावार माय शेतामध्ये चिंगम खाऊ खाऊ तुला किती घाव करून घ्या दीदी बसू नको त्याला जागा नाही येत जागा आहे की मी ड्युटीवरून चालू बरं इकडं खालचे प्लेट पंचे पळते फोटो काढा फोटो मला आहे का रे हा आहे चालू आहे इकडे बघा समाप्ती ग्रंथ ठीक आहे धन्यवाद मामा अक्काचं नाव घे अक्का पुरुषाला मी इकडून गडबडीत मी मला वेळ झाला की बसतो पाहिजे यांच्याकडून सुद्धा आयर आलेली जाईल दिसतो करा लवकर आणा ज्यानी आयर आली त्यांनी लवकर द्या बरं लांबून बघायला तर तू काय
बाहेर रावसाहेब दोन चार खुर्च्याच्या माणसाला आम्हाला बसायला आपल्या घरच्याच भगवान खुर्च्या बाहेर शांत बसा ना तुम्ही, शांत बसा ना. इंग्लिश तुम्ही सायलेन्स समजत नाही. याला समजत किती शांत बसतोय बा. त्याला दाबू नको गे त्याला. मला भेटते इकडं होय रे. आता मध्ये मध्ये करणं टाइम टाइम बघ काय झाला. खाली रुमाल खोलून सांगा ना घास लावू दे पूजा केली का बरोबर फुलं वापरतात बसून शांत बसणार. अरे बुद्ध वंदना होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की लाईन नसल्या कारणाने माझा आवाज आपल्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला शांतता राखावं लागल. आणि हा संपूर्ण ग्रंथ शांत बसा रे. आता जर आवाज पुढे झाला ना तो खाली धरून वाचन झालेलं आहे. तरी शेवटचं म्हणजे भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण या ठिकाणी झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर निगडीत दुई होऊन भांडणे सुरू झाली होती. त्याचे दोन पक्ष आपसात झगडताना एकमेकांना वागण्याची घाळ करीत होते. सामनेर चुंद पावामध्ये वर्षाभर संपून स्थवीर आनंदात भेटण्यास आला होता. आणि अभिवादन करून निगेटाने हकीकत कथन केली व आपला वारसा नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली. वारसा म्हणजे भगवान बुद्ध यांनी अगोदर जाहीर केलं होतं की मी ह्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी वेळ दिलेला होता. तिसऱ्या प्रहरी माझं देहवासन होणार आहे, अर्थात माझा मृत्यू होणार आहे. आता हे सर्व वार्ता अगोदर सांगितल्याच्या नंतर भगवान बुद्धाचा आणि ह्या जनतेस वारस म्हणून काय हा प्रश्न भगवान बुद्धाला विचारला. त्यानंतर पुढे आहे का चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंद विचार कर की जगात एक आचार्य निर्माण होते, समर्थ तोडतो. अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्याला दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघाता ठरते. पण चुंद जगात एक अरहंत व संबुद्ध आचार्य निर्माण झालेले आहे. त्यांनी आपल्या कशी करायची तशी भगवान बुद्ध सुद्धा करायची. महाराजांची उत्तर क्रिया कशी केली जाते आनंदाने उत्तर दिले. महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात बांधला जातो आणि त्यानंतर तो कापसाने गुंडाळतात, नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. 500 फेरे त्या कपड्याचे
500 फेरे त्या प्रेताभोवती गुंडाळल्या जाते. नंतर तो देह लोखंडाच्या कडीसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून बंद करतात. कढई किंवा एखादं एवढं म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस हे सर्व त्यांच्या ओवाळणीमध्ये किंवा पूजेमध्ये निघून गेला. दिवस आणि 6 दिवस म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर 6 दिवस त्यांची पूजा पात्या आणि याच्यामध्येच ते सर्व काही चाललेलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येकानंच अशी कबुली दिली की आम्हाला ही रक्षा त्या रक्षेवर विहार त्याच्यावर आम्ही विहार बांधू स्तूप बांधू अशी त्यांनी विनंती केल्याच्या नंतर ती रक्षा ती आस्ती थोड्या थोड्या देण्यात आल्या. त्यानंतर तो जो ब्राह्मण होता त्यानं भगवंताचं जे भिक्षापात्र होतं ते त्याने विनंती की मला ह्या भिक्षापात्र द्या भगवंताचं. मी या भिक्षापात्रावर एक मोठं स्तूप विहार उभारील अशी ग्वाही दिल्याच्या नंतर त्याला ते भिक्षापात्र दिलं. आणि अशा प्रकारे ती अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार भगवंताचे एवढ्या जोरात आणि एवढ्या थाटामाटात झाल्याच्या नंतर त्या सर्व अस्थी पूर्ण भारतामध्ये गेल्या. आणि त्या ठिकाणी आजही आज 2568 वर्ष झाले भगवंताला जाऊन. परंतु काही भारतामध्ये भग्न अवस्थेत असलेले मी म्हणेन समोर सर्वांनी मागे म्हणायचे प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया प्रतिज्ञा आपण साध्य करण्याची आयुष्यमान राहुल महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांना अभिवादन करून आज राजगृह येथे मागील 50 दिवसापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण करण्यात आलेलं आहे. आज या धम्म ग्रंथाची सांगता आज आपल्या निवासस्थानी झालेली आहे. हा महिना आपण जो पाळतो 3 महिने वर्षवासाचा अर्थ असा आहे की जे आपले पूर्व बौद्ध भिक्खू यांना या गावाहून त्या गावात जाण्यासाठी त्यांना परिभ्रमण करावं लागत होतं. हे 3-4 महिने हे पावसाचे दिवस असल्यामुळं प्रत्येक नदी नाल्याला पूर येत असतो. त्यांना पूर ओलांडून जाण्यासाठी त्यांना पूर्ण भिजवून त्याचे वस्त्र पूर्ण ओले होत असतात. त्यामुळं ते बौद्ध भिक्खू भंतेजी हे आजारी पडत असत. त्यामुळं ह्या 4 महिन्यात हे पूर्ण पावसाळ्याचे 3 महिने यांना यासाठी या गावामध्ये छोटं मोठं जे विहार आहे त्या विहारातच राहून सर्वांना धम्मदेशना द्यावी, त्यांना प्रवचन द्यावं ही तथागताची सर्वांना आज्ञा होती. आणि दुसरं कारण म्हणजे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे जीवजंतू पाणी वाहून गेल्यानंतर जे जीवजंतू बाहेर पडतात ते जाते वेळेस
जर बौद्ध भिक्षूच्या पायाखाली त्याचं मरण होऊ नये किंवा त्या जीवजंतूमुळे या बौद्ध भिक्षूंना काही विजा होऊ नये त्याकरिता या 3 महिन्यासाठी त्यांना विहारामध्ये त्यांना प्रवचन व धम्मदीक्षा देणे अगत्याचं असतं. म्हणून हे 3 महिने आपल्यासाठी पवित्र असे 3 महिने आहेत. आता मी तुम्हाला त्रिशरण पंचशील ग्रहण करतो. हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि. पानातिपाता वेरमणि. सिक्खापदं समाधियामि. सिक्खापदं समाधियामि. अदीनदाना वेरमणि. अदीनदाना वेरमणि. सिक्खापदं समाधियामि. सिक्खापदं समाधियामि. कामेशमिच्छाचारा वेरमणि. कामेशमिच्छाचारा वेरमणि. सिक्खापदं समाधियामि. सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि. मुसावादा वेरमणि. सिक्खापदं समाधियामि. सिक्खापदं समाधियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि. सिक्खापदं समाधियामि. सिक्खापदं समाधियामि. साधु 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 साधु. बुद्धं नमामि. बुद्धं नमामि. धम्मं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. संघं नमामि. पुढील गाथा घेण्यासाठी मी भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य एस.एम. कांबळे साहेबांना विनंती करतो की पुढील गाथा घ्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांच्या विचारांना प्रथमतः मी नतमस्तक होतो. बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी ज्या ज्या महामानवाने आतोनात प्रयत्न करून तुमचं आमचं जीवन सुकर केले अशा सर्वांना मी त्रिवार वंदन करतो. आज ग्रंथ समारोपचा कार्यक्रम चालू असताना त्रिशरण पंचशील या ठिकाणी झालेली आहे. पुढील गाथा मी घेत आहे. मला शांत सहकार्य द्यायला अशी अपेक्षा करून पुढील गाथेला सुरुवात करतो. वन्नगंध गुणुपे तंगे तंकुसुम संतना लोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं
सुगंधिका वंदे सभ्येपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चेत्यं नमामि वंदामि चेत्यं सब ठाणे सुपटिटितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूप सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। माझ्या बरोबर भीमस्तुती म्हणा म्हणा सर्व सांग दिव्य प्रभातु साधु वरदानतु आद्य पुरभूषणतु भीमराया सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा मंगलान वरा भगवंत आमचा भक्त काजा सर्वकाळ संगरी शास्त्रधरी राकरी नापदायुरी रौद्ररूपा मुक्तिपदोदा स्तुती जाविता बुराडिया आगतिका मातसादा शास्त्रदत्नागती शोभते भारती महामानव बोलती शास्त्र संज्ञा शरणभूतासनी शरणधम्मासनी शरणसंघासनी भीमराजा भीमराजा रत्नवंदना होत आहे शांतता राखा। इतिपिसो भगवारं सेन वंदेहं पाद पंसो वरुतमं बुद्धो यो कलितो दोषो बुद्धो खमतु तममं यंकिंचि रतनं लोके विद्येता वेदापुतु रतनं बुद्ध समानस्ति तस्मात्वन्ति भवन्तु मे यो सन्निसिनो वरबुद्धि मुले मारससेन महत्विजयिताच हेच धम्मानागता पचुपन्नाचेच धम्म आवंदामि सबदा नथी मे शरणं वरं एतेन सत्यवज्येन होतु मे जय मंगलम् उत्तमंगेन वन्देहं धम्म चोद्विदं वरं धम्मो यो खलितो दोषो धम्मो खमतु तममं यंकिंचि रतनं लोके विजिता विदापुतु रतनं धम्म समानस्ति तस्मात्वन्ति भवन्तु मे अटांगिको आर्यपतो जनान मोक्ष उजिको अमंगो धम्म करो आयं पनितो नियानिको शरणं आयं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवज्जनं होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदे संगो चोतिविदं वरं संगो यो खलितो दोषो संगो खमतु तममं यंकिंचि रतनं लोके विजिता युधापुतु रतनं संग समानस्ति तस्मात्वन्ति भवन्तु मे संग विशुद्धो वरदक्षिणियो संतंद्रियो सब फलहीनो गुणेकिनी। परित्राण पाठ या ठिकाणी होईल। बांधवानो हे जे मी परित्राण पाठ या ठिकाणी ही गाथा आहे भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली होती अर्थात ज्ञान त्यांना कळालं आणि ज्या ठिकाणी दिव्य दृष्टीनं त्यांनी भगवंतांना पाहिलं की कोण्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येऊन भगवंताचे पाय धरले आणि वंदन केलं। भगवंत मानव हा दुःखात पीडित आहे या दुःखातून मानवाला दूर काढण्यासाठी तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेले ते मानवासाठी द्या तरच हा मानव युगेने युगे सुखी होईल नसता ह्या धरतीचा या दुःखातून विनाश अटळ आहे। त्यावेळेस भगवंताने सुद्धा मना सुचलं की नाही यांची मी इच्छा पूर्ण करून मानवासाठी हे ज्ञान देणार आहे आणि ते ज्ञान मानवाला देत असताना त्याला परित्राण पाठ म्हणले प्रत्येकानं आपल्या घरामध्ये
स्वामी कत्तंग सब संपत्ती. कोण बोलायला बाहेर? कोण बोलतात बाहेर? वा एतं बुद्धान सासनं धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखशेदु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. तिथं कोणी आले त्याच्याबद्दल कोणी बोलल का? पाहुण्यापैकी कोणी आहे का बोलणार? यांनी या ठिकाणी येऊन धम्माबद्दल 2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करीत आहे. या काय बोलायचं नाही, शांत बस. अगोदर फुलवा बाबासाहेबांनी लिहिलेला त्या ग्रंथातून राहुल दादा करतात. खरं तर सोशल मीडियावर त्यांनी टाकायला उशीर केला, एकच भाग टाकला होता आणि तो भाग आम्ही सगळ्या पाहिला. एक कुटुंब जे आपला वेळ आपलं काम त्यावेळेस सोडून ग्रंथाच्या वेळेमध्ये सगळं सोडून तुम्ही सगळेजण एकत्र येऊन ते ग्रंथ ऐकत होतात. आणि मी वाचक बऱ्याच वेळेस पाहिले ते काय करतात माहिती का, फक्त पेज वाचत असतात. तसा अर्थही दादा प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणजे गोडी असते धम्माची, ती गोडी एक वातावरण हे घनसावत कुटुंबात दिसलं की सगळेजण त्यावेळेमध्ये आपापलं सगळं काम सोडून एकत्र बसलं. खरं तर बुद्धाच्या विषयी सांगत असताना त्या दिवशी म्हणजे रोज मी आता मागच्या वेळेस म्हणजे अगोदर लहानपणापासून मी ह्या वातावरणात राहिलेलो आहे. ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा वाचले, त्याच्यामुळे मला माहिती आहे बुद्धानं सांगितलेल्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण तो सगळा ग्रंथ वाचत असताना ज्यावेळेस उत्तर मिळवायचा प्रयत्न करतो, हिंदी कळते तुम्हाला सगळ्यांना, तर आपण उत्तर मिळवायचा प्रयत्न करत असताना ज्यावेळेस बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यास त्यावेळेस खरं मध्ये प्रश्न पडला पाहिजे ना, बुद्धाला काय मिळालं? उन्होंने ग्रह त्याग किया था. उसका मतलब क्या है कि वो सब कुछ राजपाट छोड़ करके वो कुछ और चीज ढूंढ रहे थे. रोहिणी नदीच्या पाण्याहून जे वाद झाला तुम्ही आता सगळ्यांना ऐकलं, त्याच्यामुळे मी ते काही सांगणार नाही. पण ते ग्रहत्याग झाल्याच्या नंतर बुद्धाला 6 वर्षाच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती झाली असा आपण शब्द वापरतो. ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय, तर बुद्ध सरळ बुद्ध सांगतात की मुझे बस एक बात की खोज करनी थी की इंसान दुखी क्यों होता है, माणसाला दुःख का वाटते आणि दुःखाचं कारण काय. बुद्धाला 6 वर्षामध्ये काय मिळालं, ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे काय मिळालं, तर बुद्धानं फक्त दुःखाच्या मुक्तीचं कारण शोधलं जे मानवी कल्याणाचं होतं. आणि त्या दुःखाच्या मुक्तीचं कारण बुद्धाला काय मिळालं, तर बुद्धांनी क्लिअर फक्त एकाच गोष्टीवर बोलले, तृष्णा हे निर्मिती युद्ध. तृष्णेचा अर्थ होते अपेक्षा, इच्छा आहे. सगळे भांडण या जगात, कुठलाही वाद हा फक्त अपेक्षेमुळे, इच्छेमुळे, तृष्णेमुळे होत असते. म्हणजे एखादं लेकरू रडत जर असेल तर ते रडायले कशामुळे, त्याला काहीतरी अपेक्षित आहे, त्याला काहीतरी पाहिजे. कोणी कुठं जर वाद करत असेल, साधी गोष्ट, एखाद्या माणसं जर लग्नाच्या पत्रिकेच्या टायमाला भांडण करतात का, नाव नाही म्हणून. कोणतरी कुठं गेल्याच्या नंतर बऱ्याचशा ठिकाणी कोणाला म्हणजे 2 जणात भांडण होत असतात का, संपत्तीवरून, म्हणजे जमिनीवरून, कशावरून, अपेक्षित असते. अपेक्षेच्या विरुद्ध घडलं की लोक भांडण करतात. आणि म्हणून बुद्धानं जे उत्तर शब्द होतं की तृष्णा हे निर्मिती होतं. तृष्णा, अपेक्षा ही युद्धाला निर्माण करते. आणि बुद्धानं फक्त 3 गोष्टीचं उत्तर आणखी शोधलं. म्हणजे काय, तर जगात दुःख आहे. बुद्ध पहिले म्हणले अपेक्षेमुळे दुःख निर्माण होते. तर जगात दुःख आहे तर दुःखाचं कारण आहे. म्हणजे एखादं लेकरू रडायला त्याचं कारण काय, त्याला काहीतरी अपेक्षित होतं, पण काय होतं, तर त्याला काहीतरी चॉकलेट पाहिजे असते, काहीतरी खेळणं पाहिजे असते. तिथंच कारण आहे दुःखाचं. आणि कारण आहे तर निवारण आहे. बुद्धाने 3 उत्तरला शोधले. जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, कारण आहे तर निवारण आहे. आणि म्हणून तृष्णा, अपेक्षा विरहित ज्यावेळेस आपण जगायला लागतो त्यावेळेस आपण आनंदात जगायला लागतो. खरं तर बुद्ध सांगत असताना मी बऱ्याच वेळेस म्हणजे बुद्धाला आपण नास्तिक आस्तिक ह्या वादामध्ये आपण बऱ्याच वेळेस टाकण्याचा प्रयत्न करतो. पण आता दादाने पूर्ण ग्रंथ वाचलाय, त्याच्यामध्ये बुद्ध एकदा सुद्धा स्वर्ग आणि नरक ह्या कल्पनेबद्दल बोललेच नाहीत. म्हणजे नाही म्हणले नाही आणि आहे सुद्धा म्हणले नाही बुद्ध एकदा सुद्धा. बुद्धानं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, ते माणसानं जगत असताना कसं जगलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव. बुद्ध किसी से आनंद भी पास ही बैठे थे तो बुद्ध के सामने पहला व्यक्ति आया कि हे भगवान, इस सृष्टि में ईश्वर है या नहीं. तो बुद्ध ने कुछ भी मिनट की देरी नहीं की. बुद्ध ने कहा नहीं, जगत देव है तो बुद्ध डायरेक्ट क्या मैंने पहले, आप जो बोलेंगे ऐसा कोई प्रयोजन नहीं हो सकता. लेकिन ये मैंने देखा है खुद, 3 आदमी आए थे, 3 आदमियों को आपने अलग अलग जवाब दिया. 3 माणसं आले तर तिघाला वेगळं सांगितलं. तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होती, खोटं बोलताना असं होणार नाही. कशामुळे असते, तो बुद्ध कहते हैं कि आनंद, मैंने जवाब उन लोगों के लिए दिए थे तुम्हारे लिए, तुमने सुना. तो आनंद ने कहा की इस सृष्टी में अगर कोई चीज न देखली. ते बाबासाहेब सांगतात, धन्य असतात की लोक जे आपल्या वेळातला वेळ, कारण की दान नावाची गोष्ट जी असते ना, दान हे 3 प्रकारचं असतं.
आपल्याला बऱ्याच जण वाटते कोणाला तरी पैसे दिले म्हणजे त्यांना लय दान केलं ते लय वातावरणामध्ये तुमच्या सगळ्यांना मंगलमय आरोग्य लाभावं हीच करत होतो खरं मी प्रार्थना करतो आणि दादा यावर्षी राबवला खरं तर फक्त एकच इच्छा होती की ते सोशल मीडियावर ठेवायला पाहिजे होता कारण की बाकी कुठे कोणी जरी असलं तरी ते बघता आलं असतं तर जर दादा पुढच्या वर्षात असतील तर त्या वर्षीची काळजी घेसा कारण की जास्त लोक त्याच्यावर बघतात त्याच्यामुळे आणि असंच काम आणखीन पुढे चांगलं चलत राहो दादा करतातच खरं तर त्यांनीच मला शिकवलं पाहिजे पण ते सगळेजणांच्या माध्यमातून तुम्ही केलं पाहिजे आणि करत राहू आपण एवढंच बोलतो आणि माझे आपल्या सगळ्या कुटुंबाला परत एकदा शुभेच्छा देतो की आपण सुद्धा वेळातला वेळ दिला धन्यवाद. धम्माबद्दल जे काही सांगितलं आणि अवगत केलं असं मी 2 मिनिटं फक्त तुम्हाला प्रचार करण्यासाठी निघालेला असताना त्यांचा दिवस माळ ते त्याच्या घरचे आहे हे त्याला माहित होत तरी सुद्धा ठीक आहे म्हणे मग किती म्हणले 2 हे काय म्हणला तुम्हाला एक आणि मला एक खिचा टाकला गेला निघून पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये उद्धार करा एवढं त्या ठिकाणी मी म्हणतो हात जोडा सर्वांनी नथी मे शरणं आय्यं मे शरणं वरं तेन सत्य वचेन जय मंगलम जय मंगलम नथी मे शरणं आय्यं संगो मे शरणं वरं एतेन सत्य वचेन तुम्हें जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आणि याबरोबरच्या ठिकाणी उशीर का होईना म्हणजे तुम्ही मला शांत सत्कार दिलं काही अपवाद वगळता जर मला बोलायचं असेल तर गाथा पूर्ण झाल्याशिवाय आणि कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय मला अडथळा निर्माण करजावू नका तरच मला बोली जा नंतर याच्यानंतर मला आणि या घरसाव परिवारावर तुम्हाला आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय भीम. काय